नमस्कार फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। आज आपण मनी प्लांटबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। तर मनी प्लांटला संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते आणि ते घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करते। तर मनी प्लांट हे सर्वांच्याच घरी असते, पण मनी प्लांटला कसं करायचं, कशी त्याची काळजी घ्यायची हे आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर मनी प्लांट हे आपण मातीमध्ये आणि पाण्यामध्ये सुद्धा लावू शकतो। पाण्यामध्ये जर लावत असेल तर ते मनी प्लांटचं पाणी ॲटलिस्ट आपल्याला 7 ते 8 दिवसातून एकदा आपल्याला चेंज करायचं आहे, कारण ते पाणी मग ते चिकट होऊन जातं आणि ते व्यवस्थित ग्रो करत। तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल इतके छान व्यवस्थित ते मनी प्लांट माझ्या घरी ग्रो केलं आहे। याला जास्त काळजीही करायची गरज नाही आहे, फक्त आपल्याला व्यवस्थित पाणी द्यायचं आहे त्याला। जेव्हा माती ड्राय होते आपल्याला तेव्हाच पाणी द्यायचं आहे। तर मातीमध्ये जेव्हा आपण मनी प्लांट लावतो तेव्हा 50% माती आणि 50% कोकोपीट ॲड करायचं, म्हणजे ते व्यवस्थित छान ग्रो करतं। तर मनी प्लांटच्या कुंडीमध्ये जे कॅक्टस तुम्हाला दिसत आहे तसं काटेरी झाड लावायचं नाही आहे, अदरवाईज काय होते त्यामुळे नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि आपल्या घरात शांतीभंग होते। आपल्याला आर्थिक परिस्थितीतून सामोरं जावं लागते, म्हणूनच मनी प्लांटच्या कुंडीमध्ये कोणतेही किंवा त्याच्या जवळही काटेरी झाड लावू नये। तर मी हे मातीमध्ये लावलं तर तुम्हाला दिसतच असेल, पण याला डायरेक्ट सनलाईट मिळत होती म्हणून ते वाढलं, व्यवस्थित त्याला पाणी मिळालं नाही म्हणून ते ड्राय होऊन गेलं। तर जेव्हा आपण मनी प्लांट लावतो तेव्हा त्याला इनडायरेक्ट सनलाईट हवं असते, कारण ते कमी सनलाईटमध्ये सुद्धा ग्रो करतं। प्लांट मातीमध्ये लावताना वेल ड्रेनिंग माती हवी असते आणि मनी प्लांटची केअर खूप जास्तही घ्यायची गरज नाही आहे, पण मनी प्लांटला आठवड्यातून 2 ते 3 वेळा पाणी द्यायचं असते मातीमध्ये असल्यावर। आणि जास्त ओलसरही माती नको आणि जास्त कोरडीही माती नको। जर त्याची वाढ जास्त झाली असेल तर तुम्ही ते येलोइश पाने काढून घ्यायची, अदरवाईज ते जे पानं आहे ते एक्स्ट्रा पोषण घेऊन घेतं आणि मग ते सर्व पानं वाळायला लागतात। मनी प्लांटला जसं खूप जास्त सनलाईटची गरज नसते तसंच त्याला अंधारातही ठेवू नका, अदरवाईज त्याची ग्रोथ कमी होऊ शकते। जर मनी प्लांटची पाने पिवळी दिसत असेल तर तुम्ही त्याला पाणी देणं कमी करा, कारण कधीकधी जास्त पाणी दिल्यामुळे सुद्धा पिवळी पडलेली पाने तुम्ही वेळोवेळी कट करा। मनी प्लांटला महिन्यातून एकदा सेंद्रिय खत द्या किंवा केळ्याच्या साली किंवा कुजलेलं कंपोस्ट खत वापरा, ते वापरल्यास झाड आणखी छान ग्रो करतं। तर या होत्या काही साध्या टिप्स। या साध्या टिप्स वापरून तुम्ही तुमचं मनी प्लांट आणखी नेहमी छान असं तजेलदार ठेवू शकता। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशा उपयोगी टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईबही करा। तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या। ओके, बाय बाय, टेक केअर।